हे सगळं तुझ्यामुळं झालंय. तुझ्यामुळं मला खोकला येतोय. तू ते बोरं आणले आपल्या रानातले, आंबट बोरं खाल्ले ना, असा खोकला चालू झालाय. तुम्ही आणलेली संत्री आंबट होती काय? हा का? मी बोराने काय नाही झालं ते. कुठलंही काही झालं ना माझ्यामुळंच झालं, हे तुझं ठरलेलं आहे. नाही तुझी काही चूक नसते कुठल्या गोष्टीमध्ये. मी तुमच्या तोंडात घातली बोर. मग संत्री मी तुझ्या तोंडात कोंबले होते का? बरं आता तुम्हाला एकट्यालाच येतो खोकला, मला पण येतोय ना. पण हे तुझ्यामुळे झालं. तू ते बोरं खाल्ले, मी पण बोरं खाल्ले, त्या बोरामुळे झालेलं आहे. म्हणजे शेवटी दोष मलाच लावायचा. जाऊ दे, तुझ्यासोबत बोलण्यात आहे ना काहीच अर्थ नाही. मी जातो आता. जगात खोकला आहे माणसं. बाबू अल्ला बाबा तुला पण का अयो अरे खोकला सांभाळ ना भाऊ. अरे नुसतं अख्ख्या गावाला हैराण करून सोडलाय माहितीये का खोकल्याने. जिथं बघतो तिथं नुसतं खोकलेवाला माणसं सापडत मला. अरे सका अण्णा नाही का सका अण्णा तो तर अडे इतका जाम झालाय आपल्यापेक्षा खतरनाक खोकला येऊन येऊन त्याला उबळ बिबळ येते यार काय सांगायचं त्याचं. सकाळ जाऊ दे. आमची दिली ती हंसाबाई आहे का, अरे बाबा ती नुसतीच उड्या मारी ती खोकती नुसतीच लोटांगड्या घेती, काहीच कळाना तिला. अरे सुधारतच नाही अडे काय करावं काय माहिती कुठून साथ आली बाबा. कोमट पाणी पिणे आपलं हे कर भाऊ बाळ भाऊ. हो या साऱ्या गावाला खोकल्याने जार केलंय. चल बाबा जाऊ दे. हा ना. काळजी घ्या भाऊ बाळ भाऊ. काय रे जिथं जाऊ तिथं खोकत येतात लोक गावात नुसते. काय नेमकी पिसळ सुटली राव सगळ्या गावात, अख्ख्या गावात दाना दिन झाली. नुसते खोकत येत नुसते खोकत येत. मला वाटतं खोकायची साथ आली काय ना. हा तसंच वाटतंय मला बी. कस काय झालं असेल मलाच माहित नाही. त्याला काही इंजेक्शन दवा दारू काही. ते सरकारी दवाखाना फुल झाला ते झालं तर औषध संपलंय म्हणतात. हा व्हय? हा मग आता काय करायचं? तर काय उपाय नाही काय नाही त्याच्यावरती तर काय करणार. सगळी जनता त्रस्त झाली तेव्हा. तर दवाखानावाला ते डॉक्टर तरी काय करीन. तुकडे गज आहे का एखादा मोठा? तरी काय करतो. गज गरम करायचा ना असं कशा जा तू जा. जाऊ? नको डोकं खाऊ बाबा. काय करता आलं तर बघ. काय करता आलं तर बघ. मीच करतो काहीतरी आता. करतो. मलाच ना गावासाठी काहीतरी करावं लागणार आहे. सरकारी दवाखान्यात औषध शिल्लक नाही, मेडिकल मध्ये बी भेटाना. मीच आहे ना आता जर औषधाची कला करतो आणि लोकांचा खोकलाच गायब करतो. थोडी कडक झाली का? त्याला औषध रेडी. त्याला खोकल्यावरच औषध. खोकले तो काय चेअरमन बाई. खोकला जीव घेणं खोकला म्हणा भाऊजी. जीव घ्या ना. हा पार जीव जायची वेळ येते, अशी उबळ येते. तुम्ही एक काम करा ना, काय हे औषध घ्या बरं थोडस. अगो बाय लय औषध घेतलेत ना, ते औषध घेऊन तर काय फरक पडा ना, नुसतं पित्त होतंय. अहो हे इंग्लिश औषध आहे, घेऊन बघा तुम्ही. इंग्लिश औषध हा लय महाग असेल मग. घ्या एक गोट घ्या मोठा. वास नाही घ्यायचं, ते औषधाचा वास खराबच येतो. पिऊ वाटन ना. जेवढा औषधाचा वास घाण तेवढा औषध इफेक्टिव्ह. असं म्हणता. फरक पडन का? नाही पडलं तर मी तुम्ही म्हणता ती पैसे झालं. बघा बर का. अगं बया बया भाऊजीची चवच कशी लागती काय नु. कसं वाटतंय कसं आता. चांगलं लागत पण. अजून पिऊ का? या देता का उलशिक? थांबा उलशिक द्या ना. अरे फुकट भेटलं तर बाया काही बी सोडित नाही. अगं बया हलका हलका वाटायला लागलंय. हाकलं येतो बघा बरं. नाही आता एवढ्यात तर नाही आला.
नंतर जर आला तर सांगते मग तुम्हाला. अहो, येणारच नाही. चला येऊ का? तसं बरं वाटतं बरं का, मोकळ झाल्यासारखं वाटत आहे. मला लागली कुणाची उचकी. लाज 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 जाऊ का? आम्हाला अख्ख्या गावभर औषध पाजायचे. उचिक ठेवा मला. तुमचं चालून द्या. ग मला लागली कुणाची उचकी. रात याची कुणाची याची का त्याची. लाज लाज लाज. नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी अय, राजसा विडा अरे रंगला. झालंय काय तुला? जरा शांत शांत शांत. काय झालंय? शांत शांत. मला आता बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? मग शरीराला बरं वाटतंय आणि डोक्यावर परिणाम झाला का काय? अहो हा. डोक्यावर नाही परिणाम झाला, मग घशावर परिणाम. कशावर परिणाम झालाय वय? बरं वाटतंय ना आता? एकदम मस्त. मग असं ऐक ना, तू जरा लांबून, आपण असं गावामध्ये उभे आहेत, जरा व्यवस्थित लांबून बोल ना. किती लांब पण बोलू. अजून अरे अजून. तू आता आहे ना, चल घरी चल, घरी चल आणि आराम कर जरा. चल चल. नटली बरं तुमच्या बरं 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 हा. राजसा. गंठन लय भारी औषध दिलं. कुठं भेटशील तू? हा, घंटा बघितला का? मी गंठनलाच बघतोय. मला त्याने सकाळी एवढं औषध दिलं. असलं भारी औषध लागलंय. आता मी त्याला शोधितोय. मला आणखीन त्याच्याकडून औषध घ्यायचंय. आम्हाला बी औषधच लागत. मी बघतो इकडं, तुम्ही बघा इकडं. चला या. चेअरमन हा? बरं आहे खोकला. येतोय जरा बरं आहे, पण अजून येतोय थोडा थोडा. मला जरा बरं वाटायला लागलं भाऊ. का रे? त्या घंट्याने कसलं जालीम औषध आणलंय कुठून काय माहित नाही. काय बोलतो? लय भारी खोकला राहतोय का पण? खोकला राहतो, मस्त झोप बी लागती. व्हायला असं झाली औषध अख्ख्या मेडिकल मध्ये मिळाला. मला तर चांगला फरक पडलाय. अहो मी बी किती 4 चक्रा मारल्या सरकारी दवाखान्यात. हा का? हा काय तिथं औषध शिल्लक नाही. व्हायला मग आता गाठीची तर गाठ घ्यावं लागेल मला. तुम्ही गाठ घ्या घंट्याची. कोणाला अजून लागलं त्यांना बी द्या. बरं बरं, कुठे भेटत देऊ? आता काय आता ते असंच पारा बिरावर बसल्यावर माग. बरं 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 बरं, जा तू तिकडे जर असला तर म्हणा चेअरमन बसले बाकड्यावर, पाठवून दे त्याला. मला तर बरं वाटलं भाऊ. हा हा हा, ये ये, पाठवून दे बरं का त्याला. हा हा. कसलं औषध होतं भाई राव ते. माझं तर असं साप वाटलं, बरं वाटलं एकदम. तवक तवक तवक. ए घंटा. मला काय खोकला? अरे एकदम म्हणजे मुळापासूनच. हा ना. हा. आता परत आयुष्यात खोकलाच येणार नाही. हा ना. नाही पण नाही ना, मला ह्याच्यात दे ना एक. आम्हाला थोडा आम्ही ना 2-4 बाटल्या अजून मागवणार हा. आहे. काही कुणाला विषय देतो? हे आता मलाच कधी देते प्यायला येईल. लईच भारी टेस्ट. अख्ख्या घरच्यांना पाहिजे तो आता. नाही. होय, काही विषय नाही. पण येड्या, हा. एकदमच म्हणजे 2-2 घोटा फक्त जादा नाही. जास्त हा. नाही. अख्ख्या गावातला खोकला गायब होईन. आता बघ सकाळपासून 6वी बाटली चालू आहे. हा नाही नाही, आम्हाला आहे ना अजून लागल्यावर देत जा. हा बिंदास. नाही पण लय गुणकारी येड्या गणपती. आणि आपल्या हातालाच गुण आहे. चांगलं कार्य करतो तो. अवगुणी नाही म्हणत तू कसं मला. काही विषय नाही बघ. एक नंबर. जवानी जानी मन हसीन दिलरुबा. गाठ्या बरं झालं भेटलं तू. खरं सांगायचं हा, मला नाही तर असं डोक्यात टप्पू लावी ना तुझ्या. ते औषध खोकल्यास कुठून आणलं तू? मी दवाखान्यात. दवाखान्यातून नाही, खरं खरं सांग, कुठं तयार केलंय तू? कसं तयार केलंय, कुठून आणलंय, खरं सांगायचं. नाही तर तुला पोलिसाच्या ताब्यात देईन मी. खरं सांगितलं. खरं सांगितलं काय नाही करणार, पण तू जर मी लावू का पोलिसांना नाही फोन? नको. मग सांग खरं लवकर. मी ना ते आपले रिटायर मेजर आहे का, हा. त्यांच्याकडून दारूचे खंबे घेतले. दानाप्पा. हा हा. आणि त्याच्यात पाणी टाकून ते औषध बनवलं. दारूच्या खांब्यात? हा मग ते सांगप्पाची नाही हा. का, दारूमुळे शेती गेली, बर दारूमुळे घर गेलं, गेलं. दारूमुळे त्याची बायको गेली, गेली. दारूमुळे त्याची पोरं गेले, हा दारूमुळे त्याची गाडी गेली. बर. म्हणजे दारूमुळे खोकला बी जाईल. मग मी अरे दारू पण वापरली. तुझे असे कुटाने करतो, तुला सांगितलं कोणी? आखी तुला तर आता फटका मिळेल. अख्खं गाव झुलायला लावलंय तू आहे ना. तुला सोडित नाही. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा